हॅलो मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिपसाठीचा लागणारा पॉईंट पाहणार आहोत. त्याच्यासाठी बघा, त्याच्यामध्ये बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल आणि कोन याचे सगळे जवळजवळ संकल्पना, कन्सेप्ट सगळ्या आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. बघा, रेषामुळे किंवा रेषेमुळे किंवा रेषाखंडामुळे तयार होणारे वेगवेगळे कोन, सरळ कोन असेल, शून्य कोन असेल, पूर्ण कोन, प्रविशाल कोन, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, या सर्व संकल्पना आपल्याला इथे एका ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. आता पहिला पॉईंट आहे बघा, बिंदू. बिंदू म्हणजेच काय तर पॉईंट, आपण इंग्लिशमध्ये त्याला पॉईंट म्हणतो. अतिशय अणुकुचीदार टोकाने, अशा टोकाने पेन्सिलने असेल किंवा सुईच्या टोकाने असेल किंवा खडूने असेल, अशा कागदावर एखादा टिंब काढल्यास त्याला आपण काय म्हणतो, आपल्याला त्याच्यापासून बिंदू मिळतो. बरोबर आहे. त्यानंतर रेषाखंड. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. म्हणजे काय पहा, रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या भिन्न बिंदूच्या संचाला आपण रेषाखंड म्हणतो. म्हणजे आता ए बी दाखवलेला आहे बघा. आता इथे ए बी ही रेषा असेल तर आपल्याला कसं करता येईल की ए बी रेषा आहे तर त्याच्यामधला काही मधला भाग आपण घेतला आणि तर त्याला काय मिळेल, रेषाखंड मिळेल. आता इथे या फिगरमध्ये पण बघा, रेषा ए बी पण आहे आणि रेषाखंड ए बी पण आहे. म्हणजे ए आणि बीच्या मधलं अंतर जे बंदिस्त झालेलं आहे त्याला आपण रेषाखंड म्हणतो. मग आता एकरूप रेषाखंड कशाला म्हणायचं तर समान लांबी असणाऱ्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. म्हणजे जर रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्याला आपण एकरूप रेषाखंड म्हणू. आता इथे बघा उदाहरण दिलेलं आहे, ए बी बरोबर 5 सेमी आणि पी क्यू बरोबर सुद्धा 5 सेमी. म्हणजेच रेख ए बी एकरूप रेख पी क्यू. म्हणजे दोन्ही रेषाखंडाची जर लांबी समान असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एकरूप रेषाखंड म्हणतो. ओके. त्यानंतर रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकाकडे अमर्याद असतो आणि ही अमर्यादता दर्शवण्यासाठी तिच्या टोकांना बाण काढतात. रेषेची लांबी मोजता येत नाही. बरोबर. आता बघा, आकृतीमध्ये रेषा ए बी दाखवलेली आहे. बरोबर. दोन्ही टोकाला बाण दाखवलेले आहेत. म्हणजे ते अमर्यादतेचं चिन्ह आहे. म्हणजे ती पुढे वाढतच जाते. त्याच्यामुळे रेषेची लांबी आपल्याला मोजता येत नाही, कारण ती दोन्ही बाजूला अनंतापर्यंत वाढत असते. बरोबर आहे. म्हणजेच आणि पुढे बघा, दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. आता इथे ए आणि बी दाखवलेला आहे तर त्या दोन भिन्न बिंदू असतील तर एकच रेषा काढता येते. आपल्याला 3 बिंदू असतील तर त्याच्यापेक्षा जास्त रेषा काढता येतात. बघा, इथे आपण एक सी पॉईंट घेऊया. बी आणि सी मधून जाणारा एक पॉईंट, ए आणि सी मधून एक जाणारी रेषा. बरोबर आहे. म्हणजेच दोन बिंदू असतील तर आपण दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. दोन बिंदूतून जाणारी एकच रेषा काढता येते. बरोबर. त्यानंतर बघा, दोन भिन्न रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात. या बिंदूला छेदनबिंदू असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला दोन रेषा एकमेकींना छेदतात त्यावेळेला त्यांचा छेदनबिंदू एकच पॉईंट असतो, एकच बिंदू असतो आणि त्याला आपण छेदनबिंदू असे म्हणतात. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या रेषा किंवा त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात. आता आपल्याला 3 असे पॉईंट दिलेले आहेत तर त्या 3 पॉईंटमधून आपल्याला 3 रेषा काढता येतात. पण असे 3 पॉईंट बिंदू दिलेले असतील तर त्या बिंदूतून जाणारी एकच रेषा असते, त्यावेळेला त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात. आणि जर तसं नसेल तर आता आपण हे बिंदू दाखवलेले आहेत तर त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात. म्हणजे जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू असतील, आता इथे आपण 5 बिंदू दाखवले, 5 बिंदूतून एकच रेषा जात असतील तर त्या सर्व बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात. आणि जर ते एका रेषेवर नसतील, एकच रेषा काढता येत नसेल तर त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात. ओके.
त्यानंतर बघा, एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. कॉन्करंट लाईन्स, इंग्लिशमध्ये त्याला कॉन्करंट लाईन्स म्हणतात. आणि त्यांचा जो बिंदू आहे छेदनबिंदू त्याला संपात बिंदू, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आता छेदनबिंदू म्हणजेच काय? आता समजा आपण 3 किंवा 3पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदतात. बघा, आपण 4 रेषा काढलेल्या आहेत आणि त्यांचा छेदनबिंदू P दिलेला आहे. तर ह्या ज्या रेषा एका बिंदूत छेदतात त्याला संपात बिंदू म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि या रेषांना एकसंपाती रेषा म्हणजे कॉन्करंट लाईन्स असं म्हणतात. ओके. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बघा, समांतर रेषा. एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. एकाच प्रतलात म्हणजे एकाच पृष्ठभागावर, बरोबर. म्हणजे समजा हा एक पृष्ठभाग आहे, त्याच्यात 2 रेषा आहेत. आता अनंत रेषा आपल्याला काढता येतील, बरोबर की नाही? ह्या छेदणाऱ्या रेषा. समजा मी इथं अशा 2 रेषा काढल्या, तर ह्या रेषा एकमेकींना छेदतील का? कारण त्या पुढे जशा अनंत वाढत जातील तसं त्यांच्यातलं अंतर कुठलंही कमी किंवा जास्त होत नाही आणि त्याच्यामुळे त्या कुठेही छेदत नाहीत, म्हणून त्यांना समांतर रेषा म्हणतात. म्हणजे एकाच प्रतलातील 2 एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. ओके. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बघा, विरुद्ध किरण. एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण असे म्हणतात. म्हणजे पहा, एकाच ठराविक बिंदूतून, आता रेषा काढली, आपण काय केलं होतं? दोन्ही बाजूला दाखवलेलं होतं, बरोबर आहे. जर समजा आपण एकाच साईडला दाखवलं, इथे आरंभ बिंदू दाखवला, ए बिंदू आहे आणि बीच्या दिशेनं ती अनंतापर्यंत पुढे रेषा जाते, तर त्याला काय म्हणतात? किरण म्हणतात. ह्याला काय म्हणतात? किरण म्हणतात. ओके. म्हणजे एकाच जर साईडने अमर्याद वाढत असेल तर त्याला किरण म्हणतात. आता किरणामध्ये आपल्याला जेव्हा 2 किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो व दोन्ही किरण एकाच रेषेवर असतात तेव्हा त्यांना विरुद्ध किरण असे म्हणतात. बघा, म्हणजे काय? जर किरण एकाच रेषेवरचे 2 किरण असतील, आता ही रेषा आहे, इथे रेषा मध्यबिंदू आहे, ओ दिलेला आहे आणि ए एक किरण आहे, बरोबर आहे. ओ पासून स्टार्ट होतो, हा आरंभ बिंदू आहे आणि ओ बी दुसरा किरण आहे. तर या 2 किरणांना विरुद्ध किरण म्हणतात. आणि 2 किरण एकत्र येऊन आरंभ बिंदू इथेही दोघांचा सेम आहे, इथंही ओ ए आणि ओ बीच आहेत, बट दीज आर नॉट ऑन वन सिंगल लाईन. म्हणजे एकाच लाईनवर नाही आहेत, ते वेगवेगळ्या दिशेने आहेत. दे फॉर्म ए अँगल, म्हणजे ते अँगल म्हणजेच कोन तयार करतात. आलं का लक्षात? हे जे विरुद्ध किरण आहे ते रेषा तयार करतात, ह्यालासुद्धा आपण रेषीय कोन म्हणतो. आणि हा जुरा आपल्याला लघुकोन तयार करता येईल, आपण कोनामध्ये बघणारच आहे. बिंदूची दरम्यानता. दरम्यानता म्हणजेच काय? आपण म्हणतो ना, तू दरम्यान आहेस, हा त्याचं घर या दोघांच्या दरम्यान आहे. दरम्यान म्हणजे मध्ये. प्रत्येक बिंदू हा कोणत्या तरी 2 बिंदूंच्या मध्ये असतो. प्रत्येक बिंदू कोणत्या तरी 2 बिंदूच्या मध्ये असतो. का असं म्हटलेलं आहे? कारण रेषा किंवा रेषाखंडावरती अनंत बिंदू असतात, त्याच्यामुळे कुठलाही आपण जर एक बिंदू घेतला तो कुठल्या तरी बिंदूंच्या मध्ये असतो. येते का लक्षात? इथे अनंत बिंदू आहेत, मग तो दुसऱ्या कुठल्या तरी दोघांच्या मध्ये असणार आहे की नाही, दरम्यान असणार आहे की नाही. आणि ती दरम्यानता कशी लिहितात पहा. आता ए बी सी आहे, तर आपल्याला ए डॅश बी डॅश सी किंवा सी डॅश बी डॅश ए या प्रकारे दरम्यानता लिहितात. म्हणजे दरम्यानता म्हणजे मध्ये असणारा बिंदू. आता पुढचा पॉईंट आहे प्रतल. अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. प्रतल अनंत बिंदूंनी बनलेले असते. म्हणजेच काय बघा, अमर्याद. आता आपण जर फळा घेतला किंवा हा
मोबाईलचा स्क्रीन घेतला तर तो इथं मर्यादित आहे. पण प्रतल म्हणजेच काय, तर आपण काढताना छोटा बॉक्स काढतो किंवा सपाट पृष्ठभाग काढतो, पण प्रतलची व्याख्या काय आहे, तर सपाट पृष्ठभाग जो सर्व बाजूनी अमर्याद वाढतो. जसे लाईन दोन्ही साईडला वाढते तसंच हे प्रतल पृष्ठभाग सर्व बाजूनी वाढतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रतल म्हणतो. आणि प्रतलसुद्धा अनंत बिंदूंनी बनलेलं असतं. 3 नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते, कारण 3 नैकरेषीय म्हणजे एका रेषेवर नसणारे, बघा बरोबर का, 3 नैकरेषीय बिंदूतून एकच प्रतल काढता येते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून एकमेकींना जर रेषा छेदत असतील तर त्यांच्यातून सुद्धा एकच प्रतल जाते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषातून फक्त एकच प्रतल जाते. आणि जेव्हा 2 प्रतले परस्परांना छेदत नाहीत तेव्हा त्यांना समांतर प्रतले म्हणतात. जसं आपण काय म्हटलेलं होतं, समांतर रेषा म्हटलेलं होतं, तसंच इथं समांतर प्रतलसुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता समांतर प्रतल कसं असेल हे बघा, बरोबर, एकावरती एक पृष्ठभाग. आता जर आपली बेंच असेल किंवा टेबल असेल, टेबलच्या वरती वरचा पृष्ठभाग आणि खाली एखादा पृष्ठभाग असेल तर ती समांतर प्रतले असणार आहेत. जर 2 प्रतले परस्परांना छेदत असतील तर तो छेद एक रेषा असतो. म्हणजेच बघा इथे दाखवलेलं आहे, इथे 2 प्रतल छेदतात. किंवा आपण काढूया बघा 2 प्रतल, हे एक पृष्ठभाग आहे आणि असा एक पृष्ठभाग आहे, बरोबर. ज्या वेळेला ते दोन्ही छेदतात त्यावेळेला त्या दोघांच्यामध्ये फक्त एक रेषा असते, बरोबर. म्हणजे त्या रेषेतून तुम्ही एखादा कागदाचा प्रयोग करून बघा, कागद जर कट केला आणि एकमेकातून पास केला तर तिथे फक्त त्या दोघांमध्ये छेदनबिंदू म्हणून फक्त एक रेषाच असते. त्यानंतरचा पॉईंट आहे कोन. एकच आरंभबिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या 2 भिन्न किरणांमुळे कोन तयार होतो किंवा तयार होणाऱ्या आकृतीला कोन म्हणतात. आपण मगाशीच बघितलेलं होतं बघा किरणांच्या वेळेस, बरोबर. इथे किरण QP आणि किरण QR हे 2 किरण आहेत, त्यांचा आरंभबिंदू Q आहे आणि त्यांच्यामुळे इथे कोन तयार झालेला आहे. आता या कोनामध्ये ह्या ज्या QP आणि QR त्याला भुजा म्हणजेच बाजू म्हणतात. ह्या कोनांच्या बाजू असतात आणि Q हा शिरोबिंदू असतो. Qला काय म्हणतात, शिरोबिंदू म्हणतात, म्हणजेच व्हर्टेक्स इंग्लिशमध्ये. ओके. त्यानंतर कोनांच्या प्रतलातील बिंदूंचे कोनांचा अंतर्भाग कोन आणि कोनाचा बहिर्भाग अशा 3 भागात विभाजन होते. म्हणजे ज्यावेळेला आपण कोन काढू एखाद्या प्रतलामध्ये, समजा आता हा स्क्रीन म्हणजे एक प्रतल आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण एक कोन काढला तर या प्रतलाचे 3 भागात विभाजन होते. हा झाला अंतर्भाग. अंतर्भाग म्हणजे आतील भाग, बरोबर, अंतर्भाग. हा झाला बहिर्भाग. बहिर्भाग आणि हा कोन, म्हणजेच कोन, अंतर्भाग आणि बहिर्भाग असे 3 भागामध्ये या प्रतलाचं विभाजन होतं. समान मापाच्या कोनांना काय म्हणतात, एकरूप कोन म्हणतात. जर कोनाचं माप समान असेल तर त्या कोनांना एकरूप कोन म्हणतात. कोनाचे माप 0 ते 180च्या दरम्यान असते. 0 ते 180च्या दरम्यान असते का. आता कोनाचं माप 0 पासून 360 इतक्या अंशात असते. आता जर सरळ कोन काढले आपण, 2 किरण असं काढले तर आपल्याला 180, 0 पासून 180 पर्यंत असेल. पण आपण जर पूर्ण कोन काढला तर तो 0 पासून 360 अंशापर्यंत आपल्याला कोन काढता येतात. आता कोनाचे प्रकार. काटकोन. जर कोनाचं माप 90 अंश असेल तर त्याला काटकोन म्हणतात. म्हणजे 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात. म्हणजे जर आपल्याला कोन काढलेला आहे तर त्याला 90 अंशाचा असेल तर त्याला काटकोन म्हणतात. असा काटकोन कुठे कुठे असतो, आपण टेबल घेतला असेल किंवा भिंत आणि एखाद्या खोलीमधील भिंत आणि खालचा फ्लोअर जमीन असेल तर त्यांच्यामध्ये असलेला कोन असेल, किंवा
कुठेही सरळ पृष्ठभाग आहे जो आता टेबलचा एखादा कोपरा असेल तर त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा काय असेल, काटकोन असेल. ओके. त्यानंतरचा पुढचा आहे लघुकोन. लघुकोन म्हणजे ज्या कोणाचे माप 0पेक्षा जास्त आणि 90पेक्षा कमी असते, म्हणजे काटकोनापेक्षा कमी असते, त्याला लघुकोन म्हणतात. आता पुढचा प्रकार आहे कोणाचा, विशाल कोन. विशाल कोन, लघुकोन हा 90पेक्षा कमी असतो, तर हा विशाल कोन 90पेक्षा जास्त असतो. 90पेक्षा जास्त आणि 180पेक्षा कमी असणारा कोन म्हणजेच विशाल कोन. लघुकोन हा 0 ते 90मध्ये असतो, विशाल कोन 90 ते 180मध्ये असतो. सरळ कोन, सरळ कोन ज्या कोणाचे माप 180 अंश असते. मी मगाशीच तुम्हाला म्हणाले होते बा, ज्यावेळेला आपण विरुद्ध किरण काढले होते त्यावेळेला आपल्याला सरळ कोन मिळाला होता, म्हणजे रेषा मिळाला होता, त्याला रेषीय कोनसुद्धा म्हणतात. 0 अंश कोन. आता 0 अंश कोन कशाला म्हणतात, जर कोणाचे माप 0 अंश असेल तर त्या कोणाला 0 अंश कोन असे म्हणतात. आता बघा, हा एक किरण आहे आणि मी त्याच्याच वर आणखी एक दुसरा किरण काढला, त्याच्याच वरती अजिबात इकडे तिकडे दिसत नाही असा जर कोन काढला तर तिथे 0 अंशाचा कोन होतो. म्हणजे दोन्ही किरण जर एकावर एक असतील तर त्याला 0 अंशाचा कोन म्हणतात. आता पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजेच काय, मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हा एक किरण आहे, हा किरण आहे आणि दुसरा किरण असा फिरवून परत आपण याच्यावरतीच किरण आणला असेल तर तो 360 अंशाचा कोन तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, पूर्ण कोन म्हणतो. त्यानंतर प्रविशाल कोन. प्रविशाल कोन, आत्ताच आपण काय बघितलेलं आहे, रेषीय कोन बघितलेला आहे. आता हा समजा किरण आहे इथे, हा एक किरण आहे, तो किरण आपण काय केला, असा काढत काढत तो इकडे 180पेक्षा पुढे गेलेला आहे, म्हणजेच हा किरण इथून इथंपर्यंत फिरत आला, तर हा जो कोन आहे त्याला प्रविशाल कोन म्हणतात. आणि प्रविशाल कोन किती असतो, प्रविशाल कोनाचं माप हे 180 ते 360मध्ये असते, म्हणजे 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान असणाऱ्या कोणांना प्रविशाल कोन असं म्हणतात. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पहा, संलग्न कोन. संलग्न कोन म्हणजेच काय, ज्या कोनांची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न भिन्न असतात, त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोनांची जोडी किंवा लगतच्या कोनांची जोडी असं म्हणतात. ॲडजसंट अँगल्स आपण बघितलेला आहे पहा. तर कोन, आता हा एक कोन आहे, हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे, म्हणजे समजा आता आपण कोन ABC काढलेला आहे, त्याच्यामध्येच आपण इकडे एक साईड काढली D. आता बघा, कोन ABC एक आहे आणि ABD एक आहे, तर या दोघांमध्ये AB ही भुजा सामायिक आहे आणि यांचा जो अंतर्भाग आहे, जो आतील भाग आहे तो वेगळा आहे, त्यालाच काय म्हणतात, संलग्न कोन किंवा लगतचे कोन. त्यानंतर रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन म्हणजेच काय, जर आता इथे दाखवलेली आहे पहा, लाईन दाखवलेली आहे आणि त्याच लाईनवरती एक किरण काढलेलं आहे. आता त्या किरणामुळे आपल्याला 2 कोन तयार झाले की नाही, म्हणजे हे जे जर 2 किरण काढले असतील तर आपल्याला रेषीय जोडीतील कोन, रेषीय कोन मिळतील, रेषीय कोन नाही, सरळ कोन मिळेल, बरोबर. म्हणजे सरळ कोन म्हणजेच 180 अंशाचा कोन मिळेल आणि याच्यामध्ये जर आपण एक किरण काढला तरी ते संलग्न कोनाची जोडी दिसेल, बरोबर आहे, संलग्न कोनांची जोडी दिसेल आणि याच्यामध्ये या दोघांची जर बेरीज घेतली तर तो एक सरळ कोन तयार होईल, म्हणजेच बेरीज 180 होईल, तर त्यांना काय म्हणतात, रेषीय जोडीतील कोन. म्हणजेच संलग्न कोनातील सामायिक नसलेल्या भुजा जर विरुद्ध किरण असतील तर त्या कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. म्हणजे बघा, ही जी बाजू आहे ती सामायिक आहे या 2 कोनामध्ये, बरोबर, आणि ह्या सामायिक नसलेल्या बाजू आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एक रेषा तयार झाली, म्हणजेच हे विरुद्ध किरण आहेत आणि त्याच्यामुळे ह्या 2 कोनांना आपण काय म्हणतो, रेषीय जोडीतील कोन म्हणतो. त्यानंतर रेषीय जोडीतील कोनांचं माप किती असतं, 180 असतं. रेषीय जोडीतील कोन
पूरक असतात. ते आपण बघूया आता पुढे. विरुद्ध कोन. विरुद्ध कोन म्हणजे ज्यावेळेला दोन रेषा एकमेकींना छेदतात त्यावेळेला तयार होणारे कोन विरुद्ध कोन असतात. आता हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे, हा दुसरा आणि हा दुसरा, म्हणजे एकूण 4 कोन तयार होतात. ज्यावेळेला दोन रेषा एकमेकींना छेदतात त्यावेळेला 4 कोन तयार होतात आणि त्याच्यातील विरुद्ध कोनांच्या जोड्या समोरासमोरचे कोन एकरूप असतात. म्हणजे 1 आणि 1 मी दाखवले पहा, ते कोन एकरूप आहेत आणि 2 आणि 2 दाखवलेले ते कोनसुद्धा एकरूप आहेत. म्हणजे जेव्हा एका कोनांच्या भुजा दुसऱ्या कोनांच्या भुजांचे विरुद्ध किरण असतात तेव्हा त्या कोनांना विरुद्ध कोन असं म्हणतात. विरुद्ध कोन एकरूप असतात. विरुद्ध कोन काय असतात? एकरूप असतात. त्यानंतर पूरक कोन. ज्या कोनांच्या मापांची बेरीज 180 असते त्या कोनांना पूरक कोन म्हणतात. हे आपण मागे 7वीमध्येच बघितलेलं आहे बा. 7वीमध्ये आहे, 8वीमध्ये आहे. म्हणजे ज्या कोनांच्या मापांची बेरीज मग ते संलग्न असू दे किंवा नसू दे, पण जर त्यांची बेरीज 180 असेल तर त्यांना पूरक कोन म्हणतात. म्हणजे बघा इथे आता आपण एक हा कितीचा काढला? 100चा कोन काढला. हा इथे काढला, हा 80चा कोन काढला. तर ह्या दोन कोनांची बेरीज किती आहे? तर 180 आहे, म्हणून त्यांना पूरक कोन म्हणतात. यांना काय म्हणतात? पूरक कोन म्हणतात. रेषीय जोडीतील कोन बघा, हा 120 आहे, हा 60 आहे. या दोघांची बेरीजसुद्धा 180 आहे, म्हणून हे सुद्धा काय आहेत? पूरक कोन आहेत. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कोटिकोन. ज्या कोनांच्या मापांची बेरीज 90 असते. आता जर 180 असेल तर पूरक कोन असतात आणि 90 असेल तर कोटिकोन असतात. कोटिकोन संलग्न वा असंलग्न असतात. जसं आपण पूरक कोनामध्ये बघितलं, जर 90 अंश असेल, आता हा काटकोन आहे आणि त्याच्यामध्ये मी एक किरण काढला की 2 संलग्न कोन तयार होतात आणि या दोघांची बेरीज 90 असते, म्हणून हे 2 कोन काय आहेत? कोटिकोन आहेत. समजा मी इथे एक 45चा आणि इथे एक 45चा काढला, हे 2 कोन काढले, ह्यांची बेरीजसुद्धा 90 होते, मग हे कोटिकोन असतात का? तर असतात. म्हणजे संलग्न असू दे किंवा असंलग्न कोन असू दे, जर त्या कोनांची बेरीज 90 अंश असेल तर ते कोन काय असतात? कोटिकोन असतात. त्यानंतर कोन दुभाजक. कोनाच्या शिरोबिंदूतून निघालेल्या कोनाच्या अंतर्भागातून जाणाऱ्या व त्या कोनाचे 2 एकरूप कोनात विभाजन करणाऱ्या किरणाला त्या कोनाचा कोन दुभाजक असं म्हणतात. म्हणजे बघा काय काय दिलेलं आहे. कोनाच्या शिरोबिंदूतून निघालेला किरण. आता हा कोन आहे, कोन ABC, बरोबर. C हा त्याचा शिरोबिंदू आहे, B हा त्याचा शिरोबिंदू आहे. B मधून निघालेला कोनाच्या अंतर्भागात असलेला हा BD हा किरण काय आहे? कोनाच्या अंतर्भागात आहे आणि कोनाचे समान 2 भाग करतो. बरोबर आहे का? बघा ABC हा कोन आहे, B हा त्याचा शिरोबिंदू आहे, म्हणजे शिरोबिंदूतून निघालेला किरण जो कोनाच्या अंतर्भागात आहे आणि कोनाचे 2 भाग तयार करतो त्याला काय म्हणतात? त्याचा कोन दुभाजक म्हणतात. कोन दुभाजक. कोन म्हणजे कोनाचे 2 भाग करणारा किरण म्हणजेच कोन दुभाजक. 2 रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या कोनांची जोडी. अंतरकोन, संगत कोन आणि आंतरवितक्रम कोन. बघा आता आपण हे फिगर तुम्हाला जास्त कळणार नाही त्याच्यासाठी मी सांगते. बघा पहिलं अंतरकोन. 2 रेषांच्या छेदिकेमुळे. आता ह्या 2 रेषा आहेत, मग ह्या समांतर आहेत काही नाही. आपण 2 रेषा आहेत त्यांना एका रेषेनं छेदलं आहे. ही तिसरी रेषा C आहे, ही A आणि B आहे. रेषा ABला रेषा Cनं छेदलेलं आहे, म्हणून ही काय झाली? छेदिका झाली. ही काय झाली? छेदिका झाली. या छेदिकेमुळे हे जे कोन तयार होतात. आता अंतरकोन कोणते? तर अंतरकोन हा X आणि हा Y. X आणि Y हा एक अंतरकोन आहे आणि इथे P आणि हा Q, म्हणजे हा कोन आणि हा कोन P आणि Q, X आणि Y हे काय आहेत? अंतरकोन आहेत. हे 2 आणि हे 2.
ओके, म्हणजे रेषेच्या आतमधले छेदिकेने छेदल्यानंतर त्या दोन रेषेच्या आतमधले कोण, त्या छेदिकेच्या दोन्ही साईडचे, एका साईडचे 2 कोण आणि दुसऱ्या साईडचे 2 कोण, म्हणजे x अधिक y बरोबर ह्या कोणांची बेरीज 180 असते. तसंच p अधिक q बरोबर 180. म्हणजे अंतरकोन हे पूरक असतात. म्हणजे अंतरकोन पूरक असतात म्हणजेच अंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ज्यावेळेला दोन रेषांना एका छेदिकेनं छेदलं असतं त्यावेळेला 2 अंतरकोनांच्या जोड्या तयार होतात. आलं लक्षात? 2 अंतरकोनांच्या जोड्या तयार होतात. त्यानंतर संगत कोन. आता पहा, मगाच्याच 2 रेषा आपण काढूया. ए आणि बी, छेदिका आहे छेदिका सी आहे. आता संगत कोनांच्या जोड्या कशा असतील, तर संगत कोन म्हणजेच काय बघा, छेदिकेच्या एकाच बाजूला आणि रेषांच्या ज्या ह्या 2 रेषांना छेदणार आहे त्यांच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला तयार होणारे कोन आहे ते संगत कोन असतात. आता मी हे म्हणाले बघा, एका बाजूला म्हणजे आता या रेषेच्या उजव्या बाजूला बघा आणि या रेषेच्या वरचे कोन, या रेषेच्या वरचे कोन P आणि Q बघा, हा P आणि Q ही एक रेषा तयार झाली. त्याच्यानंतर इथे x आणि y, हे 2 कोन x आणि y, म्हणजे x आणि y ही एक जोडी तयार झाली. ओके, म्हणजे बघा P आणि Q ही एक जोडी आहे म्हणजे वरच्या साईडची, आणि आता ह्या रेषांच्या खालच्या साईडची म्हणजे x आणि y बरोबर. आपण छेदिकेच्या उजव्या साईडला घेतलेला आहे, रेषेच्या वरच्या साईडला P आणि Q घेतलेला आहेत, रेषेच्या खालच्या साईडला x आणि y घेतलेले आहेत. असे ह्या 2 जोड्या निघाल्या. आता इथे आपण या साईडच्या रेषेच्या डाव्या बाजूला बघूया. रेषेच्या डाव्या बाजूला, रेषेच्या वरच्या छेदिकेच्या डाव्या बाजूला, रेषेच्या वरच्या बाजूला M आणि N बघा, M आणि N म्हणजे ही एक जोडी आहे, M आणि N. आता इथे L आणि R देऊया. L आणि R हे कोण, L आणि R ही एक जोडी. म्हणजे बघा, P आणि Q एक जोडी मिळाली, x आणि y एक जोडी मिळाली, M N एक मिळाली आणि L आणि R एक जोडी मिळाली. ओके, म्हणजेच आपल्याला संगत कोनांच्या ज्यावेळेला 2 रेषांना एक छेदिका छेदते त्यावेळेला संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होतात. एक उजव्या बाजूला 2 तयार होतात आणि डाव्या बाजूला 2 तयार होतात. त्यानंतर अंतर्वितक्रम कोन. अंतर्वितक्रम कोन बघा, अंतर्वितक्रम कोन म्हणजेच काय, जसं अंतरकोन म्हणालो होतो, अंतरकोनाला आतल्या बाजूला बघायचं होतं, तसंच इथे आतल्या बाजूलाच आहे पण छेदिकेच्या दोन्ही बाजूला आहे बघा, छेदिकेच्या दोन्ही बाजूला आहे. आता ए आणि बी, ए कोण छेदिकेच्या डाव्या बाजूचा आहे आणि बी कोण छेदिकेच्या उजव्या बाजूचा आहे, पण त्या रेषेच्या आतमधले आहेत, तर त्यांना अंतर्वितक्रम कोन म्हणतात. आणि अंतर्वितक्रम कोनसुद्धा एकरूप असतात. संगत कोन एकरूप असतात, अंतर्वितक्रम कोन एकरूप असतात आणि अंतरकोन हे पूरक असतात. अंतरकोन पूरक असतात हे लक्षात ठेवा. संगत कोन एकरूप असतात आणि अंतरकोनसुद्धा एकरूप असतात, अंतर्वितक्रम कोन एकरूप असतात. आता इथे ए आणि बी ठेवले, तसाच इथे x आणि y असेल, म्हणजे या साईडचा एक आणि या साईडचा एक, इकडचा एक इकडचा एक. आता याच्यामध्ये काय आहे पहा, जर अंतर्वितक्रम कोन आपण काढत असू त्यावेळेला आपण ए आणि बी घेतलं त्यावेळेला आपण बघा, हा कोन एक आहे आणि हा कोन एक आहे. जर आपण विचार केला तर हे घेतल्यानंतर आपल्याला झेड अक्षर काढल्यासारखं दिसतं. तसंच ह्या विरुद्ध बाजूने सुद्धा आपल्याला झेड अक्षराचाच आकार तयार होतो. म्हणजे अंतर्वितक्रम कोन काढत असताना आपल्याला झेड लेटरचा भास होतो. ओके, अशा प्रकारे हे जवळजवळ सर्व बिंदू पॉईंट आपण ह्याच्यातले रेषा, बिंदू आणि कोन, किरण याच्यातले आपण सर्व पॉईंट बघितलेले आहेत. याच्यावरचे काही उदाहरणासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ करणार आहोत. त्याच्यामध्ये अगोदर ह्या सर्व गोष्टींचा विचार करा, काही पॉईंट आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि त्याचा आपण काही गोष्टी व्याख्या वगैरे असतील तर त्या पाठ करून ठेवायच्या आहेत.